डॉक्टर बियानी सर आणि बकाने सर आपल्यासोबत आहे। एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं आणि मध्य भारतातली पहिली सर्जरी नागपुरात पार पडलेली आहे। सर, आजार काय होता आणि कशा प्रकारे ट्रीटमेंट झाली, थोडक्यात सांगा। हा जो आजार आहे एक सिव्हिअर अप्लास्टिक ॲनिमिया म्हणून आम्ही म्हणतो आणि या पर्टिक्युलर सिव्हिअर अप्लास्टिक ॲनिमियाचं कारण जे होतं ते LIG4 डिफिशियन्सी होती। ही एक खूप रेअर अल्ट्रा रेअर डिसीज आहे जे खूप जगामध्ये सुद्धा याचे 60-70 केसेसच रिपोर्टेड आहे आणि पर्टिक्युलरली आपल्या भारतामध्ये जास्त तर खूपच कमी हे रिपोर्टेड आहेत केसेस अजूनही। तर याच्यासाठी जे ट्रान्सप्लांट टेक्नॉलॉजी लागतं ते थोडंसं डिफिकल्ट असतं, कॉस्टली पण असतं, कारण याच्यामध्ये सर्व जे या बिमारीमध्ये आपण सर्व जे औषध आम्ही रेग्युलर ट्रान्सप्लांटमध्ये यूज करतो ते त्या डोजमध्ये यूज करता येत नाही, रेडिएशनचा यूज करता येत नाही। त्यामुळे याच्यासाठी एक स्पेसिफिक टेक्निक आपण यूज केली, टी सेल डिप्लिशन टेक्निक। 50% बोन मॅरो मॅच 50% HLA मॅच असल्यामुळे आणि त्यामुळे मला वाटतं ही एक काहीतरी विशिष्ट गोष्ट होती। किती रेअर आजार आहे जागतिक स्तरावर आणि भारतीय स्तरावर? मी सांगितलं की खूपच रेअर आहे, 60-70 केसेसच फक्त जगात रिपोर्टेड आहेत। भारतामध्ये पण खूप कमी केसेस रिपोर्टेड आहे आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन या बिमारीमध्ये अजून तरी कुठलं पब्लिश लिटरेचर मला मिळालेलं नाही। बियानी सर, तुम्ही काय सांगाल? हॉस्पिटल्सने कशा प्रकारे ही केस हाताळली आणि निधी कुठून मिळाला, कारण मोठा खर्च होता? हो, या प्रोसिजरला खूप जास्त पैसा लागतो आहे। असं आहे की हा खूप महाग प्रोसिजर आहे। याच्यासाठी आम्हाला CM फंडमधून, भांगडिया फाउंडेशनमधून, हॉस्पिटलनी काही पैसा आपल्याकडे लावला आहे आणि पेशंटच्या रिलेटिव्हनी पण आम्हाला काही पैसे दिले, त्याच्याने आपण हे प्रोसिजर करू शकलो आहे। याला खूप जास्त केअर लागते। हॉस्पिटल स्टाफ, ICU स्टाफ 2.5-3 महिने पेशंट आमच्याकडे होता, त्याच्यात प्रॉपर इन्फेक्शन कंट्रोल, काऊन की पेशंटचे काउंट 0 होऊन जातात याच्यात, तर आम्हाला इन्फेक्शनसाठी खूप जास्त केअर घ्यावी लागते। पण या सगळ्या कंडिशनमधून आज तो पेशंट सुखरूप बाहेर आला आहे आणि आता आम्ही त्याला डिस्चार्ज करतो आहे आणि आम्हाला त्याचं फक्त 2-3 महिने अजून फॉलोअप ठेवायचे आहेत। किती रेअर आजार आहे भारताचा विचार केला? आता सर जसं सांगितलं की वर्ल्डमध्ये फक्त 10 केसेस रिपोर्ट आहे, इंडियामध्ये तर ही केस रिपोर्टेड पण नाही आहे की बाबा सिव्हिअर अप्लास्टिक ॲनिमिया प्लस LIG4 म्युटेशन, ज्याच्यात शरीरामध्ये रक्त बनणंच बंद होऊन जातं हळूहळू, तर हे एकदमच रेअर आजार आहे। मध्य भारतातली पहिली केस असं म्हणता येईल? हो, मध्य भारतात तर हे रिपोर्टेड नाहीच आहे आणि हा पहिला केस आहे जे आपण नागपूरमध्ये करतोय। आता कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।